आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची माहिती विधिमंडळाला प्राप्त, कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर विधिमंडळ पुढची कारवाई करणार, विधिमंडळ सूत्रांची माहिती। राज्यामध्ये गुंडराज चालू शकत नाही, उल्हासनगर गोळीबाराची जबाबदारी सरकारने स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असल्यापासून पक्षातील एक गट नेहमीच अजित पवारांना त्रास देत होता। या गटाचं नेतृत्व आधीपासूनच जितेंद्र आव्हाड करत होते। अजित पवार गटाचे आमदार अमोल मेटकरींचा उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर, राजापुरातील धूत पापेश्वर मंदिराला ठाकरेंनी भेट दिली। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जवळपास 17 कोटींचा निधी मंजूर केला होता। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आज नाशिक दौऱ्यावर, नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं। नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा सरकार येण्यासाठी रामाला साकडं घातलं। पुणे विमानतळावर नव्या टर्मिनलचं काम पूर्ण, मात्र उद्घाटनासाठी उशीर का? ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा राज्यसभेत सवाल, तर अजून काम सुरू असल्याचं केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग यांचं स्पष्टीकरण। शिर्डीला अनेक उत्तर भारतीय भाविक जातात, तिथं विमानांची संख्या कमी का? काँग्रेसचे खासदार राजू शुक्ला यांचा सरकारला सवाल। शिर्डीचं विमानतळ केंद्र सरकारच्या नाही तर राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे। विमानांची संख्या सरकार नाही तर एअरलाईन्सवर अवलंबून, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला। बहुमत चाचणीमध्ये सरकारच्या बाजूने 47 मतं, विरोधात 29 मतं। जम्मू काश्मीरच्या राजौरीतील अनेक भागामध्ये बर्फाची चादर, पर्यटकांकडून हिमवर्षावाचा आनंद। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गोव्याला भेट देणार, ओएनजीसी सी सर्व्हायकल सेंटरचं उद्घाटन करणार। यानंतर विकसित भारत विकसित गोवा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।